अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आजचा हा संदेश तू जर पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकलास तर आम्हाला खूप जास्त आनंद होईल आणि आमचे मन भरून येईल. बाळा, आम्ही तुझ्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. त्याची परतफेड म्हणून हा संदेश नक्की ऐक. आजच्या ह्या संदेशात स्वामी सांगत आहेत, भक्त, भगवंत आणि नाम ही तिन्ही एकच रूप आहेत. जिथे नाम आहे तेथे भक्त आहे आणि तेथेच साक्षात आम्ही आहोत. भिऊ नकोस बाळा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, जो कोणी माझा भक्त दुसऱ्याच्या सुखासाठी जे प्रयत्न करतो त्यांना आम्ही कधीच एकटे ठेवत नाही. त्यांच्या पाठीशी मी सावलीप्रमाणे सदैव सोबत उभा असतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आमचे नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा आणि तुझ्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल. पण त्यासाठी माझी भक्ती आणि माझ्यावर असलेली तुझी श्रद्धा मनापासून अशीच राहू दे. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे आम्ही साक्षात शक्तीप्रमाणे सदैव तुमच्या पाठीशी असतो. स्वामी म्हणतात, सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जिथे एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते आणि आपल्या जीवनामध्ये सतत दुःख येत राहतं. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही तुला नेहमी 4 गोष्टी सांगत असतो. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते. भविष्याचा विचार करून जगायचे असते. बाळा, कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते, त्याला सामोरे जायचं असते. एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते, धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते आणि आपल्याला ज्या गोष्टी साध्य करायच्या असतात त्याच्या मागोमाग जात गेलं पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश ऐकून तुझे चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चल. बाकीचं आम्ही बघून घेऊ. तुझा आमच्यावर असलेला विश्वास आम्हाला तुझे स्वप्न आणि तुझी इच्छा पूर्ण करण्याकडे नेतो. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा राहील. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझा फायदा घेणारे घेत राहतील. तू ना तुझं तत्त्व बदल ना तुझी निष्ठा बदल. फक्त तू तुझ्या रागावर संयम ठेव. गमावणाऱ्याला पण कळेल की त्यांनी काय गमावलंय. स्वामी म्हणतात, आमच्या नजरेत आमचा भक्त तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव कधीच होऊ देत नाही. कधीच तो श्रीमंती आणि गरिबीचा भेदभाव करत नाही. तोच आमचा खरा भक्त आहे. हा गुरुवारचा संदेश ऐकून नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि स्वामींवर विश्वास ठेवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.